बाळा, थांब. कुठे पळतोयस? आज या जगाच्या गर्दीत तू स्वतःला इतकं हरवून बसला आहेस की तुला तुझ्यावर येणाऱ्या संकटांची साधी पुसटशी कल्पनाही नाहीये. मी तुला कितीतरी वेळा संकेत दिले, स्वप्नात आलो, कोणाच्या तरी रूपाने तुला सावध करण्याचा प्रयत्न केला, पण तू तुझ्याच धुंदीत राहतोस. आज हा निरोप तुला देण्यासाठीच मी तुला इथे बोलावलं आहे. हा व्हिडिओ म्हणजे केवळ एक माहिती नाही, तर तुझ्या नशिबाचा एक महत्त्वाचं वळण बिंदू आहे. जर आज तू हे पूर्ण ऐकले नाहीस तर कदाचित उद्या पश्चाताप करायला तुझ्याकडे वेळही उरणार नाही. म्हणून शांत चित्ताने माझे हे बोल ऐक. माझ्या प्रिय लेकरा, तुला वाटतंय ना की सगळं काही ठीक चाललंय, पण लक्षात ठेव, वादळापूर्वीची शांतता फार भयानक असते. तुझ्या आयुष्यात एका मोठ्या संकटाची चाहूल लागली आहे. हे संकट तुझ्या आरोग्यावर, तुझ्या कष्टाने कमावलेल्या धनावर किंवा तुझ्या कुटुंबाच्या सुखावर असू शकतं. तू सध्या फार गाफील राहिला आहेस आणि तुझी हीच बेसावधगिरी तुला भविष्यात खूप महागात पडू शकते. मी सतत बघतोय की तू हळूहळू देवा धर्मापासून आणि तुझ्या खऱ्या कर्तव्यापासून लांब जातोयस. तुझा राग, तुझा अहंकार आणि तुझा आळस तुला विनाशाच्या उंबरठ्यावर घेऊन उभा करत आहे. मी जेव्हा तुला सांगतोय की अजिबात डावलू नको, नाहीतर सगळं संपून जाईल, तेव्हा त्यामागे केवळ आणि केवळ तुझी सुरक्षा हाच माझा हेतू आहे. बाळा, मी तुझा पाठीराखा आहे, तुझी सावली आहे, पण जोपर्यंत तू स्वतः सावध होत नाहीस तोपर्यंत मी तरी तुला कसं वाचवणार? संकटाची ही मोठी लाट तुझ्या दिशेने येते, पण त्या लाटेत वाहून जायचं की माझ्या नावाचा आधार घेऊन सुरक्षित किनाऱ्यावर यायचं, हे आता सर्वस्वी तुझ्या हातात आहे. तू आजवर कोणाचं तरी मन दुखावलं आहेस का? नकळत कोणाची फसवणूक केली आहेस का? एकदा शांतपणे स्वतःच्या काळजात डोकावून बघ. हीच ती वेळ आहे स्वतःला सुधारण्याची आणि पूर्ण श्रद्धेने माझ्या चरणी लीन होण्याची. घाबरू नकोस, कारण मी अजूनही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पण तुला आता काही गोष्टी न चुकता कराव्या लागतील. रोज न विसरता किमान 10 मिनिटे शांत बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत जा. हा जप म्हणजे तुझ्या भोवती असलेले माझे एक अभेद्य सुरक्षा कवच आहे.
कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नकोस आणि आजपासूनच तुझ्या प्रत्येक कामात प्रामाणिकपणा आण. माझा तारक मंत्र तुला कोणत्याही संकटातून सुखरूप बाहेर काढेल याची मला खात्री आहे. लक्षात ठेव लेकरा, तुला वाचवण्यासाठी मी माझे हजारो हात पुढे करेन, पण त्यासाठी तुला किमान एक पाऊल तरी विश्वासाने माझ्या दिशेने टाकावे लागेल. आज हा निरोप तुला मिळाला आहे याचा अर्थ तू माझ्यासाठी खूप खास आहे. जे लोक गाफील राहतील त्यांना ही परिस्थिती धडा शिकवेलच, पण तुला वेळेत सावध करणे हे माझे कर्तव्य होते. हा संदेश फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नकोस. तुझ्या जवळच्या आणि प्रिय माणसांनाही याबद्दल सांगून सावध कर. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस, कारण हा तुझा माझ्याशी असलेला संवादाचा एक पुरावा असेल. नेहमी लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.